वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हिलर स्नेहलमध्ये. आज आपला फ्री रेकी लेवल 1चा डे 5 आहे. तर आज आपण शिकणार आहे की आपल्या बॉडीवरती जे 24 बॉडी पॉइंट्स आहेत आपल्या शरीरावरती, तर त्यांना आपण रेकीचं हिलिंग कसं द्यायचं विथ अफर्मेशन्स, ते आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यांचे कॅमेरा पहिले तर ऑन हवेत. प्रॅक्टिकल करायचं सगळ्यांसोबत. ठीक आहे. कॅमेरा ऑन हवाय. मी लॉग इन करून घेते थोडं. चलो, आहेत सगळे जागेवरती. एका शांत जागी बसून घ्यायचं सगळ्यांनी पहिले तर. तुम्हाला कोणी डिस्टर्बन्स करणार नाही असं बघायचं आहे. ठीक आहे. आता हे 24 बॉडी पॉइंट्स आहेत आपल्या शरीरावरती, तर त्यांना आपण रेज. येस मॅडम, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. चॅट सध्या तरी बंद करा. ठीक आहे, सगळ्यांना म्यूट करत आहे मी. मध्येच कुणीही बोलायचं नाहीये, सगळ्यांना डिस्टर्बन्स होतो. मग प्रॅक्टिकल करायचं, मी जे सांगते तेवढं फक्त फॉलो करायचं. आता हे 24 बॉडी पॉइंट्स आपल्या शरीरावरती, त्याला आपल्याला डेली हील करायचंय. ठीक आहे. असं नाहीये की फक्त आजारी पडल्यानंतर मग 24 बॉडी पॉइंट्स हील करायचे आणि त्याच्यानंतर हिलिंग घ्यायचं. काय आहे की जेव्हा तुम्ही सुरुवातीपासूनच आजारी पडण्याच्या आधीच आपण जेव्हा काळजी घेतो, आजारी पडल्यानंतर हील व्हायला नाही जायचंय. आपण सुरुवातीपासून आपल्याला हिलिंग दिलं आपल्या तब्येतीसाठी, हेल्थसाठी, तर ते फार उत्तम आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, कुठला आजार तुमच्यापर्यंत येणारच नाही. तर आपल्याला काय करायचं, हे 24 बॉडी पॉइंट्स आहेत, त्याला आपल्याला आता आपण सगळे करतोय 3-3 मिनिटं प्रत्येक बॉडी पॉइंटला आपल्याला हील करायचंय. पण सपोज तुम्ही आता हाऊस वाईफ आहात किंवा वर्किंग वगैरे असेल, सकाळची धावपळ असते, तुम्हाला एकत्र करता येत नाहीये, त्याच्यामध्ये वेळ जात असेल, तर तुम्ही हे डिवाइड करू शकता की सकाळी 8, दुपारी 8 आणि संध्याकाळी 8 बॉडी पॉइंट घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे डिवाइड करून तुमच्या बॉडीला हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. तर काय करायचंय, सेम प्रोसिजर आहे. काल आपण शिकलो 2 दिवस की रेकीला कॉल कसा करायचाय, आभार वादन करायचंय, रेकीला कॉल करायचा, ती ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची. त्याच्यानंतर त्याचा एक एनर्जी बॉल व्हाईट कलरचा क्रिएट करायचा आहे आणि तो एनर्जी बॉल आपल्या सहस्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती तो सोडून द्यायचा आहे. हे झालं आपलं प्रोटेक्शन शील्ड. तर चला आपण आता 24 बॉडी पॉइंट्सला आपले हील करूयात. फर्स्ट आहे, आपल्या डोळ्यांना आपण हील करणार आहोत. ठीक आहे. आता काय आहे की ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून ठेवायचा आहे. ज्यांचा चष्म्याचा नंबर वाढलाय आणि तो कमी करायचा, तर आपल्याला काय करायचंय, तुम्ही 1 महिना जर ही प्रॅक्टिस केलीत ना, रोज तुम्ही डोळ्यांना हिलिंग दिलं ऍटलीस्ट 3 मिनिट, तर विदिन 21 डेज तुमचा चष्म्याचा नंबर सुद्धा कमी येतो हिलिंगमुळे. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला चष्मा आहे ना, नंबर कमी करायचा आहे, तर त्यांनी डोळ्यांना आपल्या रोज रेकीचं हिलिंग द्यायचंय ऍटलीस्ट 3 मिनिटं तरी. कसं करणार आहे, आता प्रत्येक पॉइंटला रेकीला कॉल करण्याची गरज नाही, आपण एकदा कॉल केलेला आहे. ठीक आहे. आता जस्ट आपण प्रॅक्टिकल करूयात. हँड्स रब करायचं, एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची, कप शेप मध्ये आपल्या डोळ्यासमोर धरायचं, पिरॅमिड शेप मध्ये हात करायचं आणि आपल्या डोळ्यांना आता हिलिंग द्यायचं आपण विथ अफर्मेशन. अफर्मेशन डोळ्यांना टच नाही करायचं अश्विनी मॅम, थोडासा गॅप ठेवा जेणेकरून ती एनर्जी तुमच्या डोळ्यापर्यंत लागेल. ठीक आहे. डोळ्याला टच करू नका कोणीही. येस. आणि आता आपल्याला डोळ्याला अफर्मेशन द्यायचं की माझे डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. माझे डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. मी या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहू शकते. माझे डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत, हेल्दी आहेत. मी माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहू शकते. आता व्हिज्युअलाइज करायचं की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली आहे आणि ती व्हाईट लाईट तुमच्या डोळ्यांपर्यंत प्रवाहित झालेली आहे. ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली आहे आणि ती तुमच्या डोळ्यांमध्ये प्रवाहित होत आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती प्रवाहित होत आहे डोळ्यांमधून. ती एनर्जी, दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुमचे डोळे हील होताना बघायचे, व्हिज्युअलाइज करायचे. व्हेरी गुड. आता दुसरा पॉइंट आहे, आपल्या ब्रेनवरती हात ठेवायचा. सेम हँड्स रब करा.
एनर्जी क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या ब्रेनवरती ठेवायचा, गॅप ठेवायचा थोडासा. ठीक आहे, म्हणजे हिलिंग व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचतं. टच नाही करायचं मोहिनी मॅम, थोडासा गॅप ठेवा. येस, व्हेरी गुड. आता आपल्या ब्रेनला अफर्मेशन द्यायचंय की माझं ब्रेन खूप स्ट्रॉंग आहे, ऍक्टिव्ह आहे, ते योग्य पद्धतीनं काम करतंय आणि माझ्या डोक्यात नेहमी चांगलेच विचार येतात, नेहमी सकारात्मक विचार येतात. माझं ब्रेन खूप स्ट्रॉंग आहे, ऍक्टिव्ह आहे, माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगलेच विचार येतात, सकारात्मक विचार येतात. व्हिज्युअलाइज करायचे, एक व्हाईट लाईट तुमच्या ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आलेली आहे, तुमच्या ब्रेनपर्यंत ती प्रवाहित होत आहे. रेकीची दिव्य ऊर्जा तुमच्या ब्रेनपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुमचं ब्रेन हील होत आहे. ती एनर्जी आणि व्हायब्रेशन फील करायचं. येस. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या दोन्ही कानांवरती. चार्ट तर मी पाठवून देईन, आता ही चार्ट लावणारच आहे. आपल्या दोन्ही कानांवरती कपशेप मध्ये धरायचं, एनर्जी आणि व्हायब्रेशन फील करायचं, सेन्सेशन फील करायचं, कॉन्शियसली प्रेझेंट राहायचं जागेवरती आपल्या, आणि कॉन्शियसली आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात ते पाहायचंय, लक्ष द्यायचंय. ओके, आता कानांना अफर्मेशन द्या की माझे दोन्ही कान स्वस्थ, निरोगी आणि हेल्दी आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलेली, प्रवाहित झालेली पाहायची आहे. माझ्या दोन्ही कान स्वस्थ, निरोगी, हेल्दी आहेत. माझ्या दोन्ही कानांवरती नेहमी चांगलेच विचार पडतात. माझ्या दोन्ही कानांवरती नेहमी चांगलेच विचार पडतात. मी अगदी स्पष्टपणे ऐकू शकते. मी अगदी स्पष्टपणे ऐकू शकते. कानांना अफर्मेशन द्यायचं, त्याच्यासोबत हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला कानांना हील करायचंय. नेक्स्ट आहे आपलं हँड्स रब करा. आपल्या थर्ड आयला आपल्याला पुढून आणि पाठीमागून चार्ज करायचं, हील करायचंय. मग एक हात पुढून थर्ड आयवरती आणि एक हात पाठीमागून धरायचा आहे, कपशेप मध्ये धरायचा आहे. ठीक आहे, आता आपल्या थर्ड आयला हिलिंग द्यायचंय विथ अफर्मेशन्स की माझं थर्ड आय चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत, ऍक्टिव्ह आहेत. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. माझं थर्ड आय चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्ह आहेत आणि माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. यस भावना मॅडम, करायचंय, सर्वांनी करायचंय. पुन्हा एकदा सांगा ना. कशाचं मॅडम? हे मॅडम मी आता आता जॉईन झाली. आत्ताच आता जॉईन झालात मॅडम, आता ऑलरेडी 4 वीस सॉरी झाले. सॉरी नाही, थर्ड सॉरी. आयचं सांगा. थर्ड आयचं सांगते. बाकी सगळ्यांनी आता काय करा की 20 मिनिटं आपल्याला इकडे एवढा वेळ नाहीये, तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या, इथून पुढे ओके, स्टार्ट करा. ठीक आहे, ठीक आहे. थर्ड आय वरती एक हात पुढून एक हात पाठीमागून कप शेप मध्ये करायचंय. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत द्यायचं आणि अफर्मेशन द्यायचंय की माझं थर्ड आय आज्ञाचक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत आणि माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, चलो आता तुम्हाला स्क्रीन शेअर करते. मी चार्ट लावणार आहे, एक सेकंड.
ठीक आहे, आपले 4 पॉईंट झालेत ना. आता हा 5वा पॉईंट बघा, 5वी इमेज. ठीक आहे, पाठीमागून आपल्या सहस्त्रार चक्रावरती हात धरायचे, दोन्ही सगळ्यांनी करायचंय. पाठीमागून आपल्या सहस्त्रार चक्रावरती त्या इमेज मध्ये आहेत तसे हात धरायचे. आता अफर्मेशन द्यायचं आपल्या क्राऊन चक्राला, की माझं क्राऊन चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स आहे. त्याच्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत. मी इथे बोलते, तुम्ही मनातल्या मनामध्ये अफर्मेशन द्यायचं. माझं क्राऊन चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर, शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माझा स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. आता तिथे बघायचंय की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली आहे आणि तिथं ती प्रवाहित होतीये. तुमच्या क्राऊन चक्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रवाहित होतीये. ती एनर्जी, ती व्हायब्रेशन फील करायचंय. तोंडामधून अफर्मेशन रिपीट रिपीट देत राहायचंय आणि हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे द्यायचंय. माझं मॅडम पुन्हा सांगा आणि झूम करा, दिसत नाहीये मॅडम. 1 सेकंड. ठीक आहे, इमेज फक्त बघून घ्यायची आहे. नंतर त्याच पोझिशन मध्ये डोळे बंद करून स्वतःच्या बॉडीवरती आपल्याला ते बघायचंय, अफर्मेशन द्यायचं. माझं क्राऊन चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. ठीक आहे, माझी आध्यात्मिक पॉवर, शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे हिलिंग द्यायचंय. नंतर नेक्स्ट आहे 6 नंबर. एक हात पुढून गळ्यावरती आणि एक हात पाठीमागून गळ्यावरती. आपल्याला आपल्या थ्रोट चक्रा म्हणजे विशुद्धी चक्राला पुढून आणि पाठीमागून हिलिंग द्यायचं रेकीचं. एक हात गळ्यावरती पुढून, एक हात पाठीमागून. आता अफर्मेशन द्यायचं की माझं थ्रोट चक्र आणि त्याच्या संबंधी सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. ते सगळे योग्य प्रकारे काम करत आहेत. माझं थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या गळ्यापर्यंत, विशुद्धी चक्रापर्यंत पोहोचलेली पाहिजे, व्हिज्युअलाइज करायची. माझं थ्रोट चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. तिथले सगळे अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि माझे विशुद्धी चक्र हील होत आहे. तोंडाने अफर्मेशन रिपीट रिपीट देत राहायचे आणि हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे रेखीचं हिलिंग द्यायचंय. येस, नेक्स्ट आहे 7 नंबर इमेज. बघा, आपल्या थ्रोट चक्राला पुढे गळ्यावरती एक हात आणि हणवटीखाली एक हात. ओके, आता अफर्मेशन काय द्यायचंय? माझं थ्रोट चक्र, थायरॉइड आणि त्याच्या अवतीभोवतीचे सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. माझं संवाद कौशल्य खूप छान आहे, उत्तम आहे. माझं थ्रोट चक्र, थायरॉइड, त्याच्या आजूबाजूचे अवयव सगळे चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. ओके, माझं कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे. आता एक व्हाईट लाईट, डिवाइन व्हाईट लाईट, दिव्य ऊर्जा तुमच्या विशुद्धी चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, ते बघायचंय. आणि तुमचं विशुद्धी चक्र, थायरॉइड, थ्रोट चक्र हे हील होत आहे. मोठ्या प्रमाणात ती ऊर्जा तुमच्या गळ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचं थायरॉइड, विशुद्धी चक्र, त्याच्या आजूबाजूचे अवयव हील होत आहेत असं व्हिज्युअलाइज करायचंय. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय.
नेक्स्ट आहे आपल्या हार्ट चक्रावरती, अनाहत चक्रावरती हात ठेवायचा आहे. आता अफर्मेशन द्यायचं आहे की माझं हार्ट चक्र आणि त्याच्याशी संबंधित सगळे अवयव हे चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझे हार्ट चक्र आणि त्याच्या सभोवतीचे सगळे ऑर्गन्स ऍक्टिव्हेट आहेत आणि ही दिव्य रेखी शक्ती योग्य प्रमाणात तुमच्या अनाहत चक्रामध्ये पोहोचलेली व्हिज्युअलाइज करायची आहे. तोंडामधून अफर्मेशन सुरू ठेवायचे, हातामधून व्हायब्रेशन सुरू ठेवायचे आणि आपलं अनाहत चक्र हील होताना व्हिज्युअलाइज करायचंय. आता नेक्स्ट आहे 9 नंबर. बघा, आपल्या नाभीच्या 4 बोट वरती, म्हणजेच आपलं मणिपूर चक्र. नाभीच्या 4 बोट वरती मणिपूर चक्र. तुमच्या बॉडीवरती बघायचं, नाभीच्या 4 बोट वरती दोन्ही हात ठेवायचे कप शेप मध्ये. माझं मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्रामधील सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या मणिपूर चक्रापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे. व्हिज्युअलाइज करायचे, व्हाईट लाईट तुमच्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होताना बघायची आहे. अफर्मेशन चालू ठेवायचे, हातामधून हिलिंग चालू ठेवायचे. माझं मणिपूर चक्र आणि त्याच्या सभोवतीचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या मणिपूर चक्रापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे. माझं मणिपूर चक्र हील होत आहे. नेक्स्ट आहे पुढची इमेज 10 नंबर. आपल्या राईट साइडच्या किडनीवरती हात ठेवायचा आहे. उजव्या बाजूची आपली किडनी. ठीक आहे, थोडस झूम करते. उजव्या बाजूची आपली किडनी, त्याच्यावरती हात ठेवायचा आहे. माझ्या राईट साइडची किडनी, पॅनक्रियाज हे बॅलन्स आणि ऍक्टिव्हेट आहेत. माझ्या राईट साइडची किडनी, पॅनक्रियाज हे बॅलन्स आणि ऍक्टिव्हेट आहेत. एक व्हाईट प्रकाश बघायचा आहे आणि व्हाईट प्रकाशामध्ये तुमची ती किडनी हील होताना आपल्याला व्हिज्युअलाइज करायचे. व्हाईट प्रकाश तुमच्या किडनीपर्यंत पोहोचलेला आहे. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्या किडनीला हिलिंग द्यायचं आहे. दिव्य रेखीची ऊर्जा तिकडे पुरेपूर पोहोचलेली आहे योग्य प्रमाणात आणि तुमचं योग्य प्रकारे तुमचं किडनीचं हिलिंग होताना बघायचंय. ओके, नेक्स्ट आहे 11 नंबरची इमेज बघायची आहे. दोन्ही हात आपल्या लंग्सवर ठेवायचे आहेत, आपल्या फुफ्फुसांवर ठेवायचे आहेत कप शेप मध्ये करून. येस. आता अफर्मेशन द्यायचे आहेत. माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत, माझी दोन्ही फुफ्फुसं हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी, दिव्य रेखीची ऊर्जा योग्य प्रमाणात माझ्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे आणि त्यामुळे माझे दोन्ही लंग्स योग्य प्रकारे काम करत आहेत. सेम व्हाईट लाईट तिथं तुमच्या लंग्स पर्यंत पोहोचलेली बघायची आहे, प्रवाहित होताना बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे आणि त्या व्हाईट लाईट मध्ये तुमचे लंग्स, तुमची दोन्ही फुफ्फुसं छानपैकी हील होत आहेत असं बघायचंय. व्हिज्युअलाइज करायचे ते व्हायब्रेशन आणि एनर्जी आपल्याला फील करायची आहे.
येस. नेक्स्ट आहे दोन्ही हात आपल्या लेफ्ट साईडच्या किडनीवरती, मगाशी जसं केलं दोन्ही हात लेफ्ट साईडच्या किडनीवरती. ठीक आहे. आता सेम अफर्मेशन द्यायचंय. आता काय बोलायचंय की माझी लेफ्ट साईडची किडनी ही ऍक्टिव्ह आहे, योग्य प्रमाणात तिकडचे सगळे अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या लेफ्ट साईडच्या किडनीमध्ये योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. व्हाईट लाईट व्हिज्युअलाइज करायची की तुमच्या लेफ्ट साईडच्या किडनीपर्यंत एक व्हाईट लाईट दिव्य रेखी ऊर्जा पोहोचलेली आहे, तिथे प्रवाहित होत आहे आणि त्या व्हाईट लाईटमध्ये तुमची लेफ्ट साईडची किडनी हील होत आहे. ते एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. अफर्मेशन तोंडाने रिपीट देत राहायचे, हातामधून व्हायब्रेशन देत राहायचे. नेक्स्ट आहे 30 नंबरची इमेज. दोन्ही हात आपल्या पोटाजवळ स्वादिष्ठान चक्रावरती म्हणजे नाभीच्या 4 बोटं खाली, नाभीच्या 4 बोटं खाली दोन्ही हात ठेवायचे आणि आता अफर्मेशन द्यायचं की माझं स्वादिष्ठान चक्र आणि त्याच्या सभोवतीचे सर्व अवयव, सगळे ऑर्गन्स हे चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत आणि दिव्य रेखीची शक्ती तिथपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे, प्रवाहित होत आहे. हे व्हिज्युअलाइज करायचंय आणि त्या व्हाईट लाईट मध्ये तुमचं स्वादिष्ठान चक्र हील होताना पाहायचंय. अफर्मेशन आणि हिलिंग चालू ठेवायचंय. याचा एक चार्ट पण सेशन संपल्यानंतर ग्रुपवरती दिला जाईल. डेली आपल्याला हे 24 बॉडी पॉइंट्सना हील करायचंय. आता 14 नंबर बघा. दोन्ही हात आपल्या मूलाधार चक्र, रूट चक्राच्या इथे ठेवायचे आहेत. रूट चक्र आपलं सगळ्यात पहिलं, खालून सगळ्यात पहिलं चक्र रूट चक्र, जमिनीवर बसल्यानंतर जिथे माकड हाडाजवळ. येस, व्हेरी गुड. आता अफर्मेशन द्यायचं रूट चक्राला की माझं रूट चक्र आणि त्याच्या बरोबरचे सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. ओके, रेखीची दिव्य ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे. व्हायब्रेशन आणि हिलिंग चालू ठेवायचंय. अफर्मेशन्स पण देत राहायचंय. आता लक्ष द्या, लेडीजनी मुख्यतः सगळ्या ज्या कोणी लेडीज आहेत, हे 13 नंबर स्वादिष्ठान चक्र आणि तुमचं मूलाधार चक्र याला डेली तुम्ही ऍटलिस्ट 10 मिनिटं तरी हील करायचंय. स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र. बाकी तर सगळे चक्र, सगळे पॉइंट्स आपल्याला हील करायचे आहेत, पण स्वादिष्ठान चक्र आहे आणि तुमचं मूलाधार चक्र कंपल्सरी 10 मिनिटं हील करायचंय. का बरं? त्याचं रिझन मी आधी सांगितलंय सेवन चक्रामध्ये. कारण लेडीजचे जे मुख्यतः प्रॉब्लेम असतात की प्रेग्नन्सीला डिले होणं, गर्भपिशवी संबंधी काही आजार असतात, हो की नाही, मूत्राशयाचे दोष असतात, पिशवी संबंधीचे आजार, तर हे सगळे हे चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे ते आजार उद्भवतात. मग त्यामुळे स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र डेली आपल्याला हील करायचंय. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर आहे 15 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आणि आपल्या गुडघ्यांना अफर्मेशन द्यायचे आता आपण की माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत, त्यातील सगळे अवयव बॅलन्स आहेत. माझे दोन्ही गुडघे, गुडघ्यांवरती फक्त हात ठेवा, माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत, त्यामधील सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. मी योग्य प्रकारे चालू फिरू शकते, हिंडू फिरू शकते, असेही अफर्मेशन दिले तरी चालतील.
आता 18 नंबरची 16 नंबरची इमेज बघा. आपल्या दोन्ही टाचांना, आपल्या दोन्ही पायाच्या मागच्या टाचांना ऍक्टिव्हेट झालेलं बघायचंय. तिथं रेकीचं हिलिंग द्यायचं आपल्याला. टाचांवरती हात ठेवा. येस. याच पोझिशन मध्ये बसलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही मांडी घालून बसलाय किंवा पाय पसरून बसलाय, टाचांना फक्त तुम्ही स्पर्श करायचा. आपल्या रेकीचं हिलिंग द्यायचंय. ठीक आहे. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत आणि मी खूप छान प्रकारे, उत्तम प्रकारे चालू फिरू शकते. माझ्या दोन्ही पायाच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत आणि मी खूप छान उत्तम प्रकारे चालू फिरू शकते. दिव्य रेकीची ऊर्जा आपल्या दोन्ही टाचांपर्यंत पोहोचलेली बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे. आता 17 नंबरची इमेज बघायची. पायांचे तळवे, आपल्या पायांच्या तळव्यांवरती हात ठेवायचा आहे. माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत आणि दिव्य रेखी ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. व्हिज्युअलाइज करायची आहे ती लाईट तिथे पोहोचलेली. अफर्मेशन आणि हिलिंग चालू ठेवायचंय. नेक्स्ट ही 18 नंबरची इमेज. शोल्डरला पाठीमागच्या बाजूनी, आपल्या शोल्डरला पाठीमागून पाठीवरती हात ठेवायचे आपल्याला. येस. आणि आता आपल्या ज्यांना कोणाला मणक्याचा प्रॉब्लेम आहे, ओके, पाठीचा कणा दुखतोय, मणका दुखतोय, शोल्डर पेन आहे, तर त्यांनी या पॉइंटला आपल्याला हिलिंग द्यायचंय रोज. आता अफर्मेशन काय देणार? माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर्स हे स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्हेट आहेत. माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर्स स्वस्थ, निरोगी, ऍक्टिव्हेट आहेत. ज्यांना शोल्डरमध्ये पेन आहे तर त्यांनी हे अफर्मेशन द्यायचं आहे रोज. किंवा तुमचा पाठीचा कणा दुखतोय, मणका दुखतोय, तर रोज इथे अफर्मेशन द्यायचं, हिलिंग द्यायचंय. व्हेरी गुड. तर नेक्स्ट आहे आपल्या पाठीमध्ये मानेला, म्हणजेच विशुद्धी चक्राला पाठीमागून आपल्याला हील करायचंय. दोन्ही हात मानेवरती ठेवायचे, पाठीमागून दोन्ही हात मानेवरती ठेवायचे. येस. आता अफर्मेशन द्यायचे. माझी मान हेल्दी आहे, स्वस्थ आहे. माझं थ्रोट चक्र मागच्या साईडने चार्ज, ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहे. माझी मान हेल्दी आहे, स्वस्थ आहे. माझं थ्रोट चक्र मागच्या बाजूने चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. प्रत्येक वेळेला डिवाइन एनर्जी तिथपर्यंत जात आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला रेकीची दिव्य ऊर्जा, एक व्हाईट लाईट तिथपर्यंत पोहोचलेली आहे, हे बघायचं आहे. आणि तिथे व्हिज्युअलाइज करायचंय तुमची मान, तुमचं थ्रोट चक्र पाठीमागून हील होताना पाहायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. सगळ्यांनी करायचंय. झोपून वगैरे सेशन अटेंड करायचं नाहीये कोणी. माझा व्हिडिओ तुम्हाला दिसत नसला, मला सगळ्यांचा व्हिडिओ दिसतोय. ओके. हे तुमच्याच फायद्यासाठी आहे. नाही केलं तर मग उद्या काय होणार सेशन मध्ये, परत मॅडम आम्हाला समजलंच नाहीये कसं करायचं, ते कसं करायचं. ओके. आपण तिथे फुल फोकस असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल तर प्रश्नच उद्भवणार नाहीत. चलो नेक्स्ट. मॅडम हे रोज करायचं असते का? येस मॅडम, रोज करायचंय. येस. का 21 दिवस असं काही नाही ना? 21 दिवस रोज करायचं हे मॅडम, पण डिवाइड हा. करून करा, काही प्रॉब्लेम नाहीये. सकाळ, दुपार, मग बाकीच्या दिवशी अजून संध्याकाळ करा. मधून? नाही, रोज 24 बॉडी पॉइंट्स ना करायचं, पण सकाळी 8, दुपारी 8, संध्याकाळी 8 असं करू शकतात. ठीक आहे. अच्छा. हा हा. नेक्स्ट 30 ओके. नंबर आहे. दोन्ही हात पाठीमागून हार्ट चक्रावर, जो हात नाही जिथपर्यंत तुमचा हात जाईल ना तिथपर्यंत करा.
काही नाहीये, ओढून ताणून नाही करायचं आपल्याला. जेवढा हात पोचेल ना पाठीमागे, हार्ट चक्राच्या पाठीमागे बरोबर मागून हार्ट चक्राला आपल्याला हील करायचंय. येस. माझं बॅक साईडचे हार्ट चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. आता व्हिज्युअलाइज करा की रेकीची दिव्य ऊर्जा, एक व्हाईट लाईट तुमच्या पाठीमागून हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुमचं हार्ट चक्र पाठीमागून हील होतंय. तोंडाने अफर्मेशन सुरू ठेवायचं आणि हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला आपल्या पाठीमागून हार्ट चक्राला हील करायचंय. मॅडम हात तिथे टेकले तर चालणार आहेत? चालतील मॅडम, असं काही नाहीये. थोडासा गॅप ठेवा. हे पण पाठीमागे थोडंसं उघडतं. जेवढा हात पोचेल तेवढा करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग थोडं टच झालं तर चालतं ना? चालेल चालेल मॅडम, ठीक आहे. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. 21 नंबर आहे. पुढचा नाभीच्या 4 बोट वरती, पाठीमागून पाठीमागून आपल्या नाभीच्या 4 बोट वरती हात न्यायचा आहे. मागे मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे आहेत. माझं मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे आणि तिकडचे सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. माझे मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. तिकडचे सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रात पाठीमागे पोहोचलेली बघायची आहे, प्रवाहित होताना पाहायची आहे. अफर्मेशन्स आणि व्हायब्रेशन्स हिलिंग देत राहायचे. आता आपल्या बॅक साईडच्या किडनीवरती दोन्ही साईडला किडनीवरती हात ठेवायचे पाठीमागून. माझी दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत आणि रेकीची दिव्य ऊर्जा तिथं प्रॉपर तिथपर्यंत पोहोचलेली आहे. माझ्या दोन्ही किडन्या हेल्दी आहेत, ऍक्टिव्ह आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा दोन्ही किडन्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचलेली आहे आणि माझ्या किडन्या संतुलित होत आहेत. तिथली एनर्जी बॅलन्स होत आहे. व्हिज्युअलाइज करायचंय आणि रेकीची ऊर्जा पोहोचलेली प्रवाहित होताना बघायची आहे. हिलिंग अफर्मेशन देत राहायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 23rd. दोन्ही हात पाठीमागून आपल्या स्वादिष्ठान चक्रावर, म्हणजे नाभीच्या 4 बोट खाली पण पाठीमागून हात ठेवायचे. नाभीच्या 4 बोट खाली पाठीमागून हात ठेवायचे. माझं स्वादिष्ठान चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. त्यातली सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. दिव्य रेकीची ऊर्जा पाठीमागून तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ते प्रवाहित होताना बघायची आहे. ती एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. आता नेक्स्ट आपल्या पाठीमागून रूट चक्रावरती. ओके, मूलाधार चक्र माकड हाडाजवळ आपल्या. ठीक आहे. आपले दोन्ही हात मागच्या बाजूने आपल्या रूट चक्रावर ठेवायचे आणि आता अफर्मेशन द्या. माझं रूट चक्र म्हणजेच माझं मूलाधार चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं काम करत आहेत. दिव्य रेकीची व्हाईट लाईट, बोलायचं नाही कोणी, दिव्य रेखेची व्हाईट लाईट तिथपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे, प्रवाहित होत आहे आणि तुमचं मूलाधार चक्र हील होताना बघायचंय. तोंडाने अफर्मेशन रिपीट देत राहायचंय. सेम अफर्मेशन द्यायचंय आणि हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथं रेकीचं हिलिंग द्यायचंय. ओके, व्हेरी गुड. आता काय करायचं, सर्वांनी हात जोडून बसायचं नमस्कारच्या पोझिशन मध्ये. येस.
आता काय करायचंय आपल्याला की व्हिज्युअलाइज करायचंय. आपल्या थर्ड आयवरती आपली संपूर्ण बॉडी बघायची आहे आणि आता व्हिज्युअलाइज करायचंय की दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरापर्यंत, माझ्या संपूर्ण शरीरामध्ये सर्व चक्रांपर्यंत पोहोचलेली आहे. मी निरोगी आहे, स्वस्थ आहे, हेल्दी आहे आणि माझं संपूर्ण शरीर दिव्य रेखीच्या ऊर्जेने भरून गेलेलं आहे. दिव्य रेखीच्या ऊर्जेमुळे माझं संपूर्ण शरीर योग्य प्रकारे काम करत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेखी शक्ती, थँक्स टू मी. ठीक आहे. आता थँक्स गिव्हिंग झाल्यानंतर काय करायचं आपल्याला कॉर्ड कटिंग करायचंय. ओके. सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती आणि ऊर्जा बाधांपासून मी स्वतःला मुक्त करत आहे. नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट कट कट. ओके झालं. तर अशा पद्धतीनं हे 24 बॉडी पॉइंट्स ना आपल्याला डेली हील करायचंय. आज सेशन संपल्यानंतर मी ग्रुपवरती चार्ट टाकून देईन सगळ्यांनी. ठीक आहे. तो लॅमिनेट करून घेतला तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे सतत तुम्हाला मोबाईलमध्ये ओपन करून नाही पाहावं लागणार. तो चार्ट लॅमिनेट करून घ्या. ओके. आता नेक्स्ट, तर उद्या आपला शक्तिपात आहे. उद्या संडे आहे. उद्या सकाळी 10 वाजता आपला शक्तिपात असेल. ठीक आहे. आणि जे कोणी शक्तिपाताला उद्या घेणार आहेत, तर मी आधीही सांगितलं शक्तिपाताचं महत्व, की काय होतं शक्तिपातामध्ये गुरुकडून दीक्षा दिली जाते. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल जी एनर्जी आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आणि आपल्या बॉडीमधली 7 चक्र ही ठराविक प्रमाणात ओपन करून ती युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट करून दिली जातात. आणि त्याच्यानंतर हे विद्या, हे नॉलेज तुम्ही ग्रहण करू शकता. तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. मग शक्तिपाताचे नॉमिनल चार्जेस आपण 151 रुपये ठेवलेले आहेत. जे कोणी शक्तिपात घेणार आहेत तर त्यांना माझा फोनपे नंबर नंतर मी ग्रुपवरती शेअर करेनच. त्या नंबरवरती 151 रुपये पे करायचे आणि ग्रुपमध्ये आपलं संपूर्ण नाव आणि तुमचं गाव मेन्शन करायचंय. तुम्ही सध्या जिथे राहता ते प्रॉपर गाव वगैरे नाही, तुम्ही आता कुठे राहता ती सिटी किंवा गाव तिथं मेन्शन करायचंय. ठीक आहे. 1 सेकंड मी चॅटमध्ये बघते. जयश्री काळे मॅडम, ठीक आहे. ऑफिस नंबरवरती तुमचा नंबर टाकून द्या मॅम. शक्तिपातासाठी वेगळा ग्रुप नाहीये. फक्त तुम्ही ग्रुपवरती तुमचं नाव, पूर्ण नाव आणि गाव तेवढं मेन्शन करा. ठीक आहे. आता शक्तिपातासाठी नियम काय आहेत बघा. मॅडम सकाळी 10 ला नाहीयेत. यस मॅम. सकाळी 10 नाही जमणार तर काय करावं लागेल? 9ला जमेल का? नाही, उशिरा जमेल, थोडं 11 वाजता जमेल. नाही मॅडम, कसं होतंय मग एकासाठी सगळ्यांना नाही आपण थांबू शकत. पण नंतर कधी आहे? नंतर मग पुढच्या आठवड्यात पुढच्या बॅच सोबत असेल. मग तेव्हा मला सांगाल का? मग मी तेव्हा तेव्हा करेल. मिळेल मॅडम. येस येस. मला हा, मेसेज मग करून मी ठेवा पर्सनली. हा पर्स चालेल. मग मी तुम्हाला हो. पैसे पे त्याच्याबद्दल नाही, फक्त काही प्रॉब्लेम नाही मॅडम. हा, मी तुम्हाला येस मला मेसेज करा, आठवण करा, मी तुम्हाला लक्षात राहील माझ्या. ठीक आहे. तुम्हाला तेव्हा जॉईन करून घेते. ओके. ओके. थँक्यू आता शक्तिपाताचे रूल्स काय आहेत की ब्लॅक कलरचे कपडे कुणीही वापरायचे नाहीयेत. ठीक आहे. मॅम, हलक्या मी कलरचे कपडे वापरायचे आहेत. मॅम Yes. मी पण नाही उद्या, आम्ही लग्नाला जाणार आहोत. काही प्रॉब्लेम नाहीये. जे कोणी उद्या नसतील त्यांनी मला पर्सनली मेसेज करून तुमचं नाव सांगून ठेवा. मी पुढच्या वीक मध्ये तुम्हाला जॉईन करते. ओके. मॅडम नेक्स्ट बॅचला पण सकाळीच असणार का? हो, सकाळीच असेल. ते नोटिफिकेशन तेव्हा तेव्हा येईल. आता आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स पाहूयात जरा. ठीक आहे. तर काय आहे की ब्लॅक कलरचे कपडे कुणीही घालायचे नाहीयेत. हलक्या कलरचे कपडे घालायचे जे जे शक्तिपात घेणार आहेत. त्याच्यानंतर पायामध्ये सॉक्स घालायचे. एखादं बसायला आसन घ्यायचंय. एखादा दिवा लावून ठेवायचंय किंवा कॅन्डल लावली तरी चालेल. अगरबत्ती लावायचे. परफ्यूम वगैरे असेल तर ते लावून बसा. त्याच्यानंतर पाणी सोबत ठेवायचंय. सगळ्यात महत्वाचं, व्हिडिओ सगळ्यांचा ऑन हवाय. व्हिडिओ ऑन नसेल तर शक्तिपात मिळणार नाही. आणि बरोबर 10 म्हणजे 10ला तिथे जॉईन व्हायचं. 10 वाजून 5 मिनिटानंतर कुणालाही तिथे जॉईन करून घेतलं जाणार नाही. रूम क्लोज केली जाईल. कारण प्रत्येकाला एका वेळेस अटेंडमेंट दिली जाते. एक 10ला जॉईन होणार, एक 10:15, एक 10:30 असं चालणार नाही. मग भले तुम्ही अटेंडमेंटचे पैसे पे केले असतील तरीही 10:05च्या पुढे कुणालाही तिथे जॉईन करून घेतलं जाणार नाही. मग नेक्स्ट लेवलच्या बॅच बरोबर तुम्हाला मिळेल. सो हे स्ट्रिक्ट रूल आहेत अटेंडमेंटचे. व्हिडिओ सगळ्यांचा ऑन हवाय. ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील त्या फॉलो करायच्या सगळ्यांनी. व्हिडिओ ऑफ करून अटेंडमेंट मिळणार नाही. आणि कॅमेरा असा सेट करायचा तुमच्या नाभीपर्यंत तुम्ही पूर्ण मला दिसायला हवे. ठीक आहे. तर हे झाले आपले अटेंडमेंटचे नियम. तर आपला रेकी लेवल सेशन 5 दिवसांचा इथे संपलेला आहे.
आता बरेच जणांचे फोन आणि मेसेजेस आलेले आहेत की मॅडम मास्टर लेवलची पुढची इन्फॉर्मेशन आम्हाला हवी आहे. ओके, तर प्रत्येकाला आपण फोनवरती किंवा मेसेजवरती एवढा डिटेल्स नाही देऊ शकत, तेवढा वेळ पण नसतोय आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्यासाठी खूप एनर्जी आणि वेळ खर्च करावा लागेल. सो आता सगळ्यांसाठी म्हणून इथे मी शेअर करते, एक स्क्रीन शेअर करते तुम्हाला. मास्टर लेवलच्या सगळ्या डिटेल्स, त्याचा पूर्ण सिलेबस तुम्हाला किती दिवसांमध्ये शिकवला जाईल, कसा तो असेल, ते सगळे इथे देणार आहे. एक सेकंड. ग्रुपवर टाकणार आहे मॅडम. मॅडम हे ग्रुपवरती नाही मिळणार. ठीक आहे, एक सेकंड. ओके, आपली रेखीची मास्टर लेवल कोर्स आहे लेवल 2, 3, 4 मिळून हा कोर्स आहे आपला. त्याच्यामध्ये सिलेबस बघा तुम्हाला काय काय शिकायला मिळेल, कसा असेल तो सिलेबस. लेवल 2 मध्ये लेवल 2 कम्प्लीट झाल्यावर त्याची सेपरेट अट्युनमेंट शक्तिपात तुम्हाला दिला जाईल. रेकीमध्ये पॉवरफुल सिम्बल्स आहेत, काही चिन्ह असतात, त्यांचा वापर मॅजिकली खूप चांगल्या प्रकारे करता येतो, खूप फास्ट रिझल्ट मिळतात. तर ते सिम्बल्स, ती चिन्ह शिकवली जाणार आहेत. याच्यामध्ये आहे डिस्टन्स रेकी म्हणजेच दूरस्थ रेकी. तुम्ही इथे बसून बसल्या जागी आउट ऑफ स्टेशन किंवा आउट ऑफ कंट्री एखादी व्यक्ती आहे बाहेरच्या देशामध्ये, इथे बसल्या जागी त्याला टेलिपॅथी देऊ शकता, त्याला तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता, त्याचे कुठलेही प्रॉब्लेम्स, आजार तुम्ही दूर करू शकता. त्याच्यानंतर विश बॉक्स कसा बनवायचा, तुमच्या कोणत्याही इच्छा मॅजिकली कशा लवकरात लवकर पूर्ण करायच्या, तो विश बॉक्स कसा बनवायचा, त्याला रेकीचं हिलिंग, रेकीचे सिम्बल्स कसे टाकायचे, ते सगळं शिकवलं जाईल. त्याच्यानंतर 555 विश टेक्निक आहे, म्हणजे लिटरली 5 दिवसांमध्ये तुमच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण करायच्या, ती टेक्निक शिकवली जाते. त्याच्यानंतर क्रिस्टल असतात, कोणते क्रिस्टल वापरायचे, प्रत्येक क्रिस्टलची तोंड ओळख, ते कसे वापरायचे, कसे चार्ज सिद्ध करायचे, ते शिकवलं जाईल. त्याच्यानंतर एक टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणजे माइंड टू माइंड कम्युनिकेशन. एखाद्या व्यक्तीपर्यंत तुम्ही समोरासमोर त्या व्यक्तीला सांगू शकत नसाल, अगदी घरातली का असेना, तर त्या व्यक्तीला हर्ट न करता, त्याला न दुखवता तुमचा निरोप, तुमचे विचार आणि मेसेज त्याच्या डोक्यामध्ये तुम्ही सोडू शकता, घालू शकता. टेलिपॅथी किंवा आणि आणखी एक महत्वाचं की जगाच्या पाठीवर ती व्यक्ती कुठेही असू देत, जगाच्या पाठीवर ती व्यक्ती कुठेही असू देत, त्याला तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण देऊ शकता आणि टेलिपॅथी पण देऊ शकता, म्हणजे तुमचे विचार त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. खूप मिरॅक्युलस टेक्निक आहे, मॅजिकली वर्क करते. त्याच्यानंतर मेडिटेशन्स असणार आहेत, जसे आता आपण फॉरगिव्हनेसचे मेडिटेशन घेतले 7 चक्राचे, तसे वेगवेगळे मनी मेडिटेशन वगैरे असणार आहेत त्याच्यामध्ये. आता घराला आणि तुमच्या घरातल्या लोकांना कसं प्रोटेक्शन द्यायचं, निगेटिव्हिटी पासून कसं वाचवायचं ते शिकवलं जाईल. निगेटिव्हिटी पासून लांब कसं राहायचं. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत वापरून तुम्हाला आयुष्यात असणारे तुमचे गोल्स, ड्रीम्स, इच्छा, तुमची स्वप्न कशी लवकरात लवकर पूर्ण करायची ते शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनाशक्तीचा वापर करून तुमच्या इच्छा कशा लवकरात लवकर पूर्ण करायच्या ते सर्व शिकवलं जाईल. आता सगळ्यात महत्वाचं कापूर दिवा. कापूर दिवा म्हणजेच तुमची आयुष्यामध्ये जी वर्षानुवर्ष कामं रखडलेली आहेत, कामांमध्ये काही अडथळा येतोय, ती कामं पूर्णच होत नाहीयेत, सगळे ट्राय करून बघितलं, रखडलेली कामं आणि हायर लेवलची जर निगेटिव्हिटी असेल ती सगळी काढून टाकण्यासाठी कापूर दिवा कसा वापरायचा, त्याच्यावर रेकीचे सिंबल कसे टाकायचे, रेकीचं हिलिंग कसं द्यायचं त्याला आपल्या कामासाठी, ते शिकवलं जाईल. नंतर लेवल 3 and 4 मास्टर रेकी आणि करुणा रेकी म्हणतात. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आणखी मास्टर सिम्बल्स आहेत आणि हायली पॉवरफुल सिम्बल्स आहेत, आणखी बरेचसे सिम्बल्स आहेत. प्रत्येक कारणासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा चिन्ह, वेगवेगळा सिम्बल वापरला जातो. मग तो कसा वापरायचा, जॉबसाठी असेल, करिअरसाठी, लग्नासाठी, प्रेग्नन्सीसाठी असेल, तुम्हाला हेल्थसाठी हवाय, पैशांसाठी हवाय, वेगवेगळी चिन्ह असतात. ठीक आहे. यूज ऑफ क्रिस्टल्स. आता क्रिस्टल्सचा वापर कसा करायचा, कुठल्या व्यक्तींनी कुठले क्रिस्टल्स घालायचे ते सगळं शिकवलं जाईल. सॉरी, इथे 555 डबल झालंय, 333 टेक्निक आहे, म्हणजे 3 दिवसांमध्ये तुमच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या ती मॅनिफेस्टेशनची टेक्निक शिकवली जाईल. त्याच्यानंतर कायनेसॉलॉजी म्हणजेच तुमची बॉडी तुमचं कशी फंक्शन करते, बॉडी पार्ट्स कसे वर्क करतात ते बेसिक नॉलेज इथे दिले जाईल, ती मेडिकल मधली टर्म आहे. त्याच्यानंतर नो युअर ऑरा, ऑरा कलर बाय डेट ऑफ बर्थ, तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या ऑराचा कलर कसा शोधायचा आणि इतरांच्या जन्मतारखेनुसार त्यांचा ऑरा कलर कसा ओळखायचा हे शिकवलं जाईल. त्याच्यानंतर सायकिक अटॅक म्हणजे निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह शक्ती, ऊर्जा बाधा असतील तर ते अटॅक तुमच्या घरावरती, घरातील व्यक्तींवरती असतील, ते कसे ओळखायचे ते शिकवलं जाईल. त्याच्यानंतर आहे सायकिक आक्रमण दूर करणे म्हणजे सायकिक अटॅक सपोज तुमच्या घरातील व्यक्तींना किंवा घरावरती असेल
तर तो दूर कसा करायचा, त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन कसं करायचं निगेटिव्ह एनर्जी पासून ते शिकवलं जाईल. सायकिक अटॅक ऑन हाऊस ऑर बिल्डिंग, तुमच्या घरावरती जर काही तसे असतील तर त्या निगेटिव्ह एनर्जी शक्ती बाधा कशा दूर करायच्या ती प्रोसेस शिकवली जाईल. सायकिक सर्जरी म्हणजेच काय आहे थोडक्यात बघा, जसे आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ऑपरेशन करतात की नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कल्पना मॅडम इथे आहेत, कल्पना जावळे, त्यांना माहिती असेल. ओके, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स कसे ऑपरेशन करतात ऑपरेशन थिएटरमध्ये, तर आपल्याला इथे सायकिक सर्जरी करायची. ही सर्जरी म्हणजे आपल्याला कुठे हॉस्पिटलमध्ये नाही जायचं चिरफाड करायला, ठीक आहे. आपण ही सायकिक सर्जरी करणार आहोत मेडिटेशन थ्रू. ती एक प्रोसिजर असते, त्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही जागेवर बसल्या, घर बसल्या एका व्यक्तीला दूरस्थ हिलिंग देऊ शकता. समजा गुडघ्याचं ऑपरेशन त्यांचं सायकिक सर्जरीमध्ये होतं की एखाद्या व्यक्तीचं मेजर ऑपरेशन सुद्धा टळू शकतं. तुम्ही त्या व्यक्तीला सायकिक सर्जरी देऊन त्याच्यानंतर काही दिवस त्याला हिलिंग दिलं, रेकीचं सिम्बल्स टाकून हिलिंग दिलं, अफर्मेशन दिली, तर अशा व्यक्तींचं गुडघ्याचं ऑपरेशन असेल, मणक्याचं ऑपरेशन असेल, आणखीन कुठलं ऑपरेशन सुद्धा टळतात. ते इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे उपचार विधी, वेगवेगळे रेमेडीज उपाय तुम्हाला सांगितले जातील. साऊंड हिलिंग थेरपी, परवा आपण एक घंटेचं उदाहरण पाहिलं होतं लेवल डे 1ला सॉरी, तर तसं साऊंड हिलिंग थेरपी म्हणजे तिबेटियन सिंगिंग बाउल्स असतात, ते साऊंड हिलिंगचा वापर करून तुमच्या आयुष्यातली तुमच्या कामामधली निगेटिव्हिटी कशी काढून टाकायची ते शिकवले जाणारे वेगवेगळ्या टेक्निक आहेत. त्याच्यानंतर कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आणि पास्ट लाईफ मेडिटेशन ते घेतले जाणार आहे. आता बघा, आता सध्या आपण जे प्रॉब्लेम फेस करतोय आपल्या लाईफमध्ये ते पुष्कळ असे भरपूर असे प्रॉब्लेम आपल्या प्रारब्धामधून आपण घेऊन आलेलो असतो. प्रारब्ध हे भोगायला लागतं, आपल्या मागच्या जन्मामधून आपण ते प्रॉब्लेम्स घेऊन आलेलो असतो. मग त्याचा आता आपल्याला इथे फटका बसतो हे आयुष्य जगत असताना. ओके, मग त्याच या कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आणि पास्ट लाईफ मेडिटेशनद्वारे तुमचं प्रारब्ध त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येते. म्हणजे आपण म्हणतो ना की हातावर जाणारं बोटावर गेलं, म्हणजेच फार मोठं काहीतरी नुकसान तुमचं होणार होतं पण ते छोट्या गोष्टीवरती टळलं, निभावलं. ओके, तर अशा पद्धतीने हे मेडिटेशन घेतले जातील. सुवर्णद्रव मेडिटेशन म्हणजेच त्याच्यामध्ये सगळे सिम्बल्स आणि जे काही तुम्ही रेकीमध्ये शिकलाय ते गोल्डन मेडिटेशन, ते कसं करायचं, सगळे सिम्बल्स तिथे कसे व्हिज्युअलाइज करायचे, त्याला चार्ज ऍक्टिव्हेट करायचं, ते सगळं शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर डेली प्रॅक्टिस, तुम्हाला लेवल 2 ची लेवल 3-4 ची शक्तिपात मिळाल्यानंतर रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस, एक रेकीचे साधक, हिलर, माध्यम बनता, चॅनल बनता रेकीचं, तर मग रोज तुम्ही कुठल्या प्रॅक्टिस आणि रिच्युअल करायच्या ते सगळं शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर आता इथे क्रिस्टलचा बोनस तुम्हाला कोर्स मिळणार आहे. क्रिस्टलचा ऑलरेडी आपल्याकडे सेपरेट कोर्स आपण घेतो, पण इथे तुम्हाला मास्टर लेवल सोबत क्रिस्टलचा कोर्स फ्री मध्ये दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये सर्व क्रिस्टलची तुम्हाला ओळख करून दिली जाणार आहे. सगळे टंबल, स्टोन्स, पिरॅमिड्स, पेन्सिल जे काही आहे सगळ्या क्रिस्टलची ओळख करून दिली जाणार आहे. त्याच्यानंतर कुठल्या प्रॉब्लेमवरती कुठलं क्रिस्टल आपण वापरायचंय, कशा पद्धतीने वापरायचंय, तुमचे क्लायंट्स असतील त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमवरती कसे क्रिस्टल सजेस्ट करायचे, त्याच्यानंतर हे क्रिस्टल चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स म्हणजेच ते सिद्ध कसे करायचे तेही शिकवलं जाणार आहे. त्यांचा वापर मिरॅक्युलसली कसा करायचा तेही शिकवलं जाणार आहे. आता या कोर्समध्ये काय असणार आहे, लाईव्ह क्लासेस तुमचे असतील. 25 दिवसांचा आपला क्लास असणार आहे मास्टर लेवल, 25 ते 30 दिवस. प्रत्येक आठवड्यामध्ये एक फॉलोअप सेशन, कव्हर अप सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये एक शिकवलं जाणार नाहीये, फक्त आपण 1-on-1 कम्युनिकेशन करणार आहोत. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही अडथळे आहेत तुमच्या लाईफमध्ये, कामामध्ये, रिलेशनशिप, पैसे, हेल्थमध्ये, तर सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आपण 1-on-1 तिथे सॉल्व्ह करणार आहोत. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी कुठली टेक्निक वापराय, रेकीचं कुठलं सिंबल उपयोगी ठरेल, कशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून मार्ग काढाल ते सगळं पाहिलं जाईल. त्याच्यानंतर लाईव्ह क्लासेस असतील आणि त्याच्या पीडीएफ नोट्स, प्रत्येक लेवलच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील. तुम्हाला ई सर्टिफिकेट पण मिळेल. त्याच्यानंतर जेव्हा आपलं कॉन्व्होकेशन सेरेमनी असेल त्याच्यामध्ये ऑन स्टेज तुम्हाला मास्टर लेवलचं सर्टिफिकेट आणि ट्रॉफी पण दिली जाईल. त्याच्यानंतर रोज जे आपले लाईव्ह क्लास होतात त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला त्या दिवशी त्या आपापल्या बॅचच मिळणार आहे. ठीक आहे, रेकॉर्डेड व्हिडिओज पण मिळतील आणि अटेनमेंट पण मिळणार आहे. ओके, तर मग आता कोण कोण तयार आहे एक आयुष्यात तुमच्या सुंदर प्रवाह सुरू करायला? मॅडम फी किती असणार आहे? येस मॅडम सांगते. ओके, आपली रेकी लेवल 2, 3 आणि 4 मिळून 3999 म्हणजेच 3999 ही फी आपली मास्टर लेवलची असणार आहे. तिन्ही लेवलची एकत्रित मिळून
सीट्स लिमिटेड आहेत. ऑलरेडी ऍडमिशन झालेले आहेत. ठीक आहे. मॅडम क्लास कधीपासून सुरू असणार आहे आणि क्लास मंडे पासून आहे मॅडम. ओके. बापरे नाही ना 25 ते 30 अकरा दिवसांचं. पुढची दुसरी बॅच कधी असणार आहे? ती पुढच्या मला आता महिन्यात 11 आहे ते मॅडम. 20 जमणार नाहीये. कोण बोलतंय? मी अवचट बोलतेय मॅडम. जयश्री मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढच्या महिन्याची एप्रिलची बॅच असेल ती तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. चालेल चालेल ओके. मॅडम. कारण मॅडम पण monthly याचा टायमिंग काय असेल? रात्री 8 ते 9. चालेल मॅडम टायमिंगला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आता Yes. 11 ते 20 नाहीये म्हणून म्हटलं, बाकी नाही काही. ओके. काही प्रॉब्लेम नाही मॅडम. सॉरी, एप्रिल मधली बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. ओके नो प्रॉब्लेम मॅडम. चालेल. Yes. मॅडम No समजा problem. मध्ये आपण कुठे नसू, कुठे बाहेर गेलो असेल तर काय करायचं? हा तेच मॅडम, तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात. समजा तुमचं 1 ते 2 दिवस तुमचं मिस झालं, कुठे गावी गेल्या ट्रॅव्हलिंग मध्ये, रोजचे रेकॉर्डिंग मिळतात आणि त्याचा लाईफ टाईम ऍक्सेस आहे मॅडम. तुम्ही अजून 6 महिन्यांनी, वर्षभर आणि 2 वर्षांनी सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. त्याचा ओके. ऍक्सेस तुम्हाला राहील. ओके. सो नो ओके. इश्यूज. ओके, येस. थँक्यू. येस. आणखी हा मॅडम स्कॅनर आहे. मॅडम क्लासेस लाईव्ह होऊ शकतात का? लाईव्हच आहेत मॅडम सगळे. कोण आहे हे? म्हणजे ऑनलाईन नाही, म्हणजे फेस टू फेस क्लासेस. ऑफलाईन म्हणायचंय का? ऑफलाईन. राईट. येस. माझं एवढं कम्प्लीट झालं ना, मला आणखीन एक तुम्हाला हे द्यायचंय, सरप्राईज पण देणार आहे. एवढं कम्प्लीट करते मी. ठीक आहे. आणि मग सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेते. आता हा ओके. स्कॅनर आहे. ओके. मास्टर लेवलला सगळ्यांचं वेलकम आहे. मास्टर लेवलमध्ये हा स्कॅनर आहे, तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मी ग्रुपवरती पण देईन. आणि हा माझा ऑफिसचा नंबर आहे. ऑफिसचा नंबर वेगळा आहे, हा नेट बँकिंगचा नंबर नाहीये. स्कॅनरचा नंबर मी सांगते, 9765 परत सांगा मॅडम. 9765 हा 027236. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ग्रुपवरती पण शेअर करेन. ओके. आणि फक्त याच नंबरला पे करायचे. ओके. बाकी कुठलाही नाही. सपोज काही ट्रान्झॅक्शन मध्ये काही प्रॉब्लेम इथे येत असेल तर मी दुसरा नंबर देईन. मॅडम लास्टचा नंबर तो नंबर मी 2360 आहे देईन, ना त्याच नंबरला पेमेंट करायचं. आणखी कोणीही कुठल्या नंबरला, तिसऱ्या नंबरला करायचं नाही. मॅडम 9765 येस 9760 65027236. ठीक आहे. राईट. येस. येस. आता ही 25 ते 30 दिवसांची आपली बॅच आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतला याचा, स्कॅनरचा? हो. ओके. ऍडमिशन्स याचे सुरू आहेत. एक सेकंड. ऍडमिशन्स उद्या क्लोज होतील कारण मंडे पासून ही बॅच आहे आपली. ओके. ठीक आहे. ओके. कोणाला काही शंका आहेत का आता? आता सांगते, ज्यांचं सेशन मिस होईल, आपले रोज लाईव्ह क्लास असणार आहेत, ऑनलाईन असणार आहेत. सपोज 1-2 दिवस तुमचं सेशन मिस झालं काही कारणाने, तर रेकॉर्डिंग बघायला मिळतील. त्याचबरोबर जसं मी मगाशी सांगितलं की आपली फॉलोअप कव्हरअप सेशन वीकली असणार आहेत. सो नो इश्यू. तुम्ही जरी गावाला गेला ट्रॅव्हलिंगला, तुमचं मिस झालंय, आठवड्याभराचं फॉलोअप सेशन मध्ये, कव्हरअप सेशन मध्ये तुमचं कव्हर होईल. त्याच्यामध्ये शिकवलं जाणार नाहीये. 1-on-1 कम्युनिकेशन होणार आहे आपलं 1 तास सगळ्या ग्रुप सोबत आपल्या. त्याच्यामध्ये प्रत्येकाचे इश्यूज, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. रेकीच्या मदतीने कुठले सिम्बल्स वापरायचे, कुठली पद्धत वापरायची, कशा टेक्निकने तो प्रॉब्लेम तुमचा दूर होईल, सगळ्यांना तिथे हेल्प केली जाणार आहे. ज्यांचं कोणाचं राहिले ते पण तिथे कव्हर करून दिला जाईल सिलेबस. ओके. त्याच्यानंतर मास्टर लेवलची ट्रॉफी, आता ई सर्टिफिकेट मिळेल. तुमची ट्रॉफी आणि सर्टिफिकेट तुम्हाला ऑन स्टेज मिळेल. ठीक आहे. आता कोणाला काही शंका आहेत का? आता आणखी एक महत्वाचं सांगायचं राहिलं की याच तुम्हाला रेकी लेवल 3-4 मास्टर लेवलला जे ऍडमिशन घेतील तर त्यांना EFTचं एक सेशन माझं फ्रीमध्ये असणार आहे. EFTचा आपला सेपरेट कोर्स घेतला जातो आठवड्याभराचा. तर त्याचं एक सेशन तुम्हाला, ते EFTचं हिलिंग कसं करायचं स्वतःवरती, ते प्रॅक्टिकल सहित तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ते सेशन तुम्हाला फ्री मिळेल. ठीक आहे. मॅडम EFTचा लॉंग फॉर्म काय? इमोशनल फ्रीडम टेक्निक मॅडम. इमोशनल ट्रेडिंग फ्रीडम टेक्निक. येस. तर तुमचे मानसिक, आपण रेकीचा जसा वापर करून त्याचप्रमाणे तुमचे मानसिक, शारीरिक, सगळ्या अगदी बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक लेवलचे तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस कसे, EFT ही पण एक मिराक्युलस टेक्निक आहे. विदिन 1-2 डेज तुमचा प्रॉब्लेम, केल्या क्षणी तो प्रॉब्लेम रिलीज होतो तुमच्या बॉडीमधून. कारण जसं आपण रेकीमध्ये शिकलो
की तो कचरा आणि घाण काढून टाकायची होपोनोपोनोनी. ओके, क्लिन्झिंग करायचं. तसंच EFT द्वारे काही बॉडी पॉइंट्स असतात, ते टॅप करून तिथे योग्य ते अफर्मेशन देऊन कशा प्रकारे ते रिलीज केलं जातं तुमच्या बॉडीमधून, DNA मधून तो प्रॉब्लेम काढून टाकला जातो. ओके, तर हे सेशन फ्री असणार आहे. एप्रिलच्या याला पण मिळेल ना आम्हाला हे EFT? काय म्हटलात? एप्रिलला मी करणार आहे, तर त्याला मिळेल ना हो, मला? मास्टर लेवलला सगळ्यांना EFTचं सेशन फ्री असणार आहे. 1 ओके ओके, तासाचं थँक्यू प्रॅक्टिकल थँक्यू लाईव्ह. ओके, थँक्यू थँक्यू. येस मॅम, येस. उद्या शक्तिपातला चेअरवर बसलं तर चालेल का? माझं नीचं ऑपरेशन झालेलं आहे, खाली हा, बसता येत चालेल नाही मॅडम. मला. नाही नाही मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना काही अडचण असेल ना, आता सोफा किंवा तुम्ही चेअरवर बसलात तरी चालेल. ओके, फक्त आणखी एक की एप्रिल महिन्यापासून आपण रेकीची फी वाढलेली असेल. सो ज्यांचे कॉल आलेत ऑलरेडी मी त्या लोकांना सांगितलेलं आहे, ते बरेच जण आहेत त्यातले प्रेझेंट. ओके, तर एप्रिलमध्ये ती फी वाढलेली असेल. पण आणि आम्हाला आता पूर्ण म्हणजे केलेली असेल तर आता मॅडम? नाही जमलं आणि नेक्स्ट मंथला केलं तर? तेव्हा ती फी लागू होईल. पण तुम्ही मग एक करू शकता की तुम्ही आता हाफ पेमेंट भरून ती सीट बुक करू शकतात. मग तुम्हाला आत्ताचीच फी लागू पडेल. ओके ऑलरेडी ओके मी ओके फोनवरती सांगितलेलं आहे. ओके आत्ता ओके. येस, आत्ताची फी आहे मास्टर लेवलची 3,999. सपोज कोणाला आत्ता लगेच संपूर्ण फी भरता येत नसेल तर त्यांच्यासाठी सवलत आहे की तुम्ही आत्ता हाफ पेमेंट करा, म्हणजे 2,000 भरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. कोर्स सुरू झाल्यानंतर उरलेली फी तुम्ही भरून घ्यायची. ठीक ओके आहे. ओके ओके ओके. येस. पण आणि 3,999 पडतील ना मॅडम? हा, आत्ता बुक करून ठेवा, तुम्हाला एप्रिलला हा, त्याच ह्याला मिळेल. ठीक ओके आहे. ओके. मॅडम येस. मला एक बोलायचं होतं. येस मॅडम, हा, बोला तुम्हाला मॅम. ऍक्च्युली ना उद्या थोडं माझ्या घरी फंक्शन आहे, तर मला ते अटेंडमेंट करायला बसायला नाही मिळणार, तर आपण काय करू शकतो? तर खूप जणांचं कसं होतं मॅडम की काही वर्किंग आहेत आता, म्हणून मी संडेला ठेवते, कारण हाऊसवाईफ हा. असेल किंवा वर्किंग सगळ्यांना जमतं सकाळी. ओके, मग रात्री कोण तयार आहे का? मग आपण रात्री ठेवूयात. चालेल मॅडम, आम्हाला चालेल. रात्री चालेल, कोणाला चालेल. कुठे जायची चालेल घाई मॅम. नसते. चालेल, जयश्री चालेल. मॅम खूपच खुश झाल्यात. ओके मॅम, रात्री खरंच चालेल. ओके, ठीक आहे. मग रात्री आपण 9 वाजता ठेवूयात का? अगदी हार्डली अर्धा तास लागतो, फार काही लागत हो चालेल हो, नाही. मॅडम, 9 चालेल वाजता चालेल चालेल. चालेल त्याच्यामध्ये चालेल उद्या फक्त अटेंडमेंट आहे हाफ अवरची. ओके, अर्धा चालेल तास चालेल. जास्तीत जास्त. चालेल, जमलं थँक्यू चालेल. थँक्यू. येस, पण मी टाइम आता कन्फर्म करते. 9ला ठेवूयात किंवा 10ला ठेवूयात? 9ला. 9ला मॅडम, 9ला. 9ला असू दे मॅडम. येस, पूनम मॅडम काय म्हणतायत? हा, 9 असू दे मॅडम, 9. ठीक आहे. 9लाच ओके, मॅडम, 9 9ला बस. कन्फर्म. आता टायमिंग चेंज होणार नाही, रात्री 9ला उद्या. ठीक आहे. ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. आणि ज्यांना कोणाला आणि मास्टर लेवल संदर्भात काही शंका असतील, प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर मला पर्सनली कॉल करा. ऑफिसचा नंबर दिलेला आहे मगाशी स्क्रीनशॉट मध्ये, हा, किंवा तुम्ही मेसेज करा पर्सनली, काही आणि प्रॉब्लेम नाही. टायमिंग काय तुम्हाला फोन करायचा मॅडम? तुम्ही मॅडम फोन जर रिसीव्ह नाही केला, सपोज मीटिंग असतात, लेक्चर असतात, कन्सल्टेशन असतात, म्हणूनच फोन टायमिंग रिसीव्ह नाही केला विचारला. तर मेसेज करा, तुम्हाला कॉल हा, बॅक येईल. ठीक त्या आहे, मेसेज करून ठेवा मग. हा चालेल. ओके ओके येस. ओके ओके, चालेल. थँक्यू सो मच. आणि हे 151 मॅम, आता कधी भरायचे? लगेच भरले तरी चालणार आहेत ना 151? हा, पे करून टाका. आणि जे शक्तिपात घेणार आहेत ग्रुपवरती, त्यांचं पूर्ण नाव आणि तुमचं सिटी, सध्या जिथे राहताय ते गाव आणि किंवा सिटीचं नाव टाकायचंय. ओके, ओके ओके चलो. ओके ओके. आणि आपलं मास्टर लेवलचं ऍडमिशन उद्यापर्यंतच असणार आहे, सोमवारपासून बॅच स्टार्ट आहे. ठीक आहे. मॅडम, पैसे पे येस, केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायला हवा का? कशाचं मॅडम? आता मी उद्या शक्तिपाठचं. नाही मॅडम, म्हणजे माझ्या पर्सनल नंबरला पाठवा, ग्रुपवर नका पाठवू, कारण इतरांनाही डिस्टर्बन्स होतो. मग एवढे सारे ग्रुप आहेत, ओके एवढी सारी लोक आहेत, त्यामुळे पर्सनल नंबर आहे, त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे. ओके ओके, चालेल मध्ये नका चालेल, शेअर थँक्यू. करू कोणी, कारण आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. ठीक आहे. ओके ओके, हे चालेल. उद्याचं अटेंडमेंटचं पैसे आहेत का? 151 रुपये. हा मॅडम, ते अच्छा, नॉमिनल ओके चार्जेस अटेंडमेंटचे आहेत. ओके येस. ओके, मॅडम, चालेल. आणि स्क्रीनशॉट ज्यांनी जो आधी पाठवला घेतली रिपीट अटेंडमेंट घ्यायची नसते. एकदा घेतली शक्तिपात, पुन्हा आता नका घेऊ. आधीच्या बॅचचं कोणी असेल इथे तर. ठीक आहे. मॅम, तुम्ही काहीतरी सरप्राईज देणार होते. हा, अच्छा, कोण बोललं हे? ओके, मी विसरले. ते कोण होतं? कटेरे. ओके, अच्छा. तर सरप्राईज आहे की ऑफलाईन क्लास असे तर आपले डेली नसणार आहेत, पण आपण असा प्लॅन आहे की आत्ता आम्ही या महिन्यामध्ये पंढरपूरला आपलं ऑफलाईन सेशन असणार आहे 3 ते 4 दिवस. त्याच्यानंतर पुन्हा कोकणामध्ये पण असेल, पुणे, तळेगाव, दाभाडेमध्ये असेल, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पण असेल. ठीक आहे.
मग ज्यांना ऑफलाईन आहे, ऑफलाईन तर आता आपण इथे क्लासेस नाही घेऊ शकत असे, कारण तेवढा टाइम पण पुरत नाहीये. पण ऑफलाईन आपला 3 ते 4 दिवसांचं सेशन असेल. ओके. पुणे मध्ये तळेगाव, दाभाडे, त्याच्यानंतर आता या महिन्यात रिसेंटली पंढरपूरमध्ये आहे आपल्या 4 दिवसांचं. त्याच्या डिटेल्स ग्रुपवरती अपडेट केल्या जातील. त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर असंही मंथली आपल्या बॅचेस असणार आहेत ऑफलाईन. ठीक आहे, 3 ते 4 दिवसांच्या. त्याच्या सगळ्या डिटेल्स अपडेट सगळे दिले जातील ग्रुपवरती. मॅडम हे यस, प्रिया मॅडम म्हणतात मुंबईमध्ये पण आपले आपण जे करूयात मॅडम. मॅडम आपले ते मास्टर लेवल आहे त्याचे हा. ऑफलाईन नाही आहेत ना? त्याचे नाही आहेत ऑफलाईन मॅडम. त्याचं शक्य पण Online. होणार नाही मॅडम, कारण रेकी लेवल 1चे आपले ऑफलाईन असतील, हे जे आता सांगितले. ओके, हा. 3-4 दिवसाचे असतील. पण आपलं मास्टर लेवल 25 ते 30 दिवसांचं आहे मॅडम. ओके, एवढं नाही पॉसिबल होणार आपल्याला हो सगळीकडे. नाही मी विचारते आता जस्ट. नाही नाही ओके. नाही, ऑफलाईन नाही, त्याचे नाही आहेत सध्या. पण शक्यतो फ्युचरमध्ये तसं घेतलं तर आपण सांगूयात तुम्हाला. ठीक आहे. ओके ओके. ओके. मॅम, जे Yes. क्रिस्टल्सची वगैरे जी ओळख करून देणार आहात तुम्ही मास्टर याच्यात Yes. कोर्समध्ये, तर ते स्टोन आम्हाला इकडे घ्यावे लागतील की कसं? किंवा तो जो बाउल आहे जो साऊंड आपण क्रिएट करतो, हम्म. तर ते आम्हाला सगळं घेऊन बसायला लागेल कसं काय? नाही, साऊंड हिलिंग मध्ये तुम्हाला घ्यायची नाही. तर बेसिक आहे ना, जेव्हा साऊंड हिलिंगचा प्रॉपर तुम्ही मोठा कोर्स कराल, स्पेशल त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन कराल, तेव्हा तुम्हाला त्याची गरज पडेल. पण क्रिस्टल्स मास्टर हिलर झाल्यानंतर, रेकीचे मास्टर हिलर झाल्यानंतर तुम्हाला क्रिस्टल्स लागतात, तुमच्या प्रोटेक्शनसाठी लागतात. आता मास्टर हिलर झाल्यानंतर काय होतं की तुम्ही क्लायंट्स पण घेऊ शकता. ओके, पेशंट्स घेऊ शकता, त्यांना हिलिंग देऊ शकता, डिस्टन्स हिलिंग, रेकीचं हिलिंग देऊ शकता, त्यांचे आजार बरे करू शकता. आणखी काही मनी रिलेटेड रिलेशनशिपचे काही जॉबचे प्रॉब्लेम असतील तेही तुम्ही दूर करू शकता. त्याच्या बदल्यात तुमचं इन्कम पण सुरू होतं ना, इन्कम सुद्धा जनरेट करू शकतात. फक्त मास्टर लेवलची डिग्री आणि सर्टिफिकेट मिळालं, तुम्हाला नॉलेज मिळालं असं नाहीये. त्याच्यातून तुमचा बिझनेस सुरू होऊ शकतो, इन्कम जनरेट करू शकतात तुम्ही. ठीक आहे. मग त्यावेळेला आपल्याला क्रिस्टल्स आपल्या पेशंट्सना वापरायला लागतात, आपल्याला स्वतःलाही वापरायला लागतात. पेन्सिल्स असतील, क्रिस्टलचे ब्रेसलेट्स असतील, आणखी स्टोन टंबल्स वगैरे असतील, तर ते तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता आणि आपणही प्रोव्हाइड करतो आपल्याकडून. ओके, आता जे मॅम मास्टर तुमच्याकडे मला मिळतील ना सर्व विचारायचं होतं की प्रकारचे? कुठून घ्यायचं, काय कसं ते तुम्ही सांगाल का? तेही सांगेन, पण आम्ही सुद्धा देत असतो. तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत खूप सारे, कुठूनही घेऊ शकता. आताच्या मास्टर लेवलला आपण प्रोव्हाइड करतो. ओके. बरं. ओके, चालेल. येस. सो मॅम तुम्हाला जर ऍड्रेस टाकला तर तुम्ही पाठवणार ना? येस मॅडम, पोस्टल ऍड्रेस पाठवला तर त्याच्यावरती तुम्हाला सगळं क्रिस्टल्स आणि सगळं मिळेल साहित्य. ठीक आहे. ओके मॅम. मॅडम, कंपल्सरी मास्टर क्लास अटेंड करणं गरजेचं आहे? ऍक्च्युली कसं आहे, अटेंड केलं तर चालेल. तुमचं काही प्रॉब्लेम असेल की शक्तिपातला तर असायलाच हवंय. ओके. शक्तिपातला बसू शकते, पण मास्टर क्लासला अटेंड नाही होणार मॅडम. कोण आहे, प्रियंका मॅडम आहेत का? हा, प्रियंका बोलते. पण मग तुम्ही 1 तास वेळ काढू शकता ना मॅडम? रात्री नाही 8 मॅडम, ते काय होतं, माझा मँगोचा बिझनेस आहे आणि हे 2च महिने खूप मेहनतीचे असतात माझे. मग काय करू शकता मॅडम तुम्ही, की रेकॉर्डिंग्स पाहू शकताय, त्याप्रमाणे करू शकताय. मग ऍटलिस्ट जो वीकली आपला कव्हर अप सेशन असतो त्याला तरी जॉईन होऊ शकता, म्हणजे आठवड्याभराचं कव्हर तुमचं होऊन जाईल सगळं. येस. ओके. रेकॉर्डिंग पण बघा, त्याच्यानंतर तो रेकॉर्डिंग जे आहे ते पुन्हा तुम्ही लाईव्ह क्लास करा, 1 आठवड्याचा एक. मे मध्ये होतं त्याच्यामध्ये मॅडम, जून मध्ये होणार का क्लासेस तुमचे? जून मध्ये मॅडम रेकी मास्टर लेवलचे सांगू शकत नाही, कारण ऑलरेडी आता आकाशिकचे लॉन्च करायचे. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या क्रिस्टलचं आहे, त्याच्यानंतर डाउझिंग पण आहे. सो एंजलचं आणि आकाशिकचा पण नेक्स्ट मंथ लॉन्च करायचंय. सो मग तोपर्यंत रेकीच्या म्हणजे माहित नाही तो वेळ भेटेल की नाही रेकी मास्टर लेवलसाठी. ओके. आणि एप्रिलमध्ये फी पण वाढलेली असेल. सो फीचा इश्यू नाहीये, पण माझा बिझनेस आहे, 2 महिने खूप कॉन्सन्ट्रेट असते मी ह्याच्याकडे. कोण, प्रियंका मॅम तुम्हीच आहात का? मग तुम्ही हा. रेकॉर्डिंग मध्ये ना मॅडम, आणि कव्हर अप सेशन फक्त 1 करा आठवड्यातून, चालेल. ओके, सगळं कव्हर होऊन जाईल ना तुमचं महिन्याभराचं. ठीक आहे मॅडम, तुमचा फक्त मोबाईल नंबर द्या ना. ultimate हजर राहा तेवढंच. ओके. ओके, तुमचा मोबाईल नंबर द्या ना मॅडम. मॅडम ऑफिसचा नंबर आहे ना, ग्रुप ऍडमिन मध्ये बघा ना. ओके, मी तेच ग्रुपवरती करायचं. टाकून देते. मी ग्रुपवरती नाही, शेअर गुगल पे करते. ऍक्च्युली उद्या मॉर्निंगला 10 वाजता क्लास होता, तो अटेंड नव्हती करू शकत, सगळ्यांची मी ऐकत होती. संध्याकाळी 9चा क्लास अटेंड करू शकते मी. येस मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. 9ला स्कॅनर डायरेक्ट मारू शकते ना? हा, स्कॅनर करू शकते ना डायरेक्ट? येस येस, करू शकता मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि 150 वाला? ग्रुपवरती माझा फोन पे नंबर आणि ऑफिसचा नंबर देते. कोणाला काही इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पर्सनली कॉल मॅम करू माझा एक क्वेश्चन आहे.
येस मॅडम बोला. कोण मोहिनी मॅम आहेत का? मी चॅट बॉक्स मध्ये पण टाकलं होतं. जेव्हा आपण रेकीला कॉल करतो किंवा एखाद्या गोष्टीला इन्फॉर्मेशन द्यायचं असेल, तेव्हा ते ज्या वाक्य बोलायची आहेत ती आपण मनात बोलायची की थोडी लाऊडली बोलायची? असं काही नाही मॅडम, तुमच्यावर डिपेंड आहे. लाऊडली बोललात घरी असताना, पण चार चौघात आपण मोठ्याने नाही बोलू शकत ना. एक्झॅक्टली, घरामध्ये मला खूप मेंबर त्यासाठीच असतात. विचारायचं तेव्हा मग होतं मनामध्ये की बोलायचं. येस, मनामध्ये. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एखाद्याचा ऑरा क्लीन करतो जेव्हा आपण मिठाने वगैरे, तेव्हाही जे म्हणायचंय ते मोठ्याने म्हणायचं की तेही मनात म्हटलं तरी चालतंय? मोठ्याने म्हणा, मोठ्याने म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, ठीक ठीक, चालेल. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. येस निखिल सर, मी स्कॅनर पाठवते ग्रुपवरती आणि नंबर्स पण पाठवते. ठीक आहे. चल, आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का आता? मॅडम उद्या सकाळी 9 वाजता कसलं सेशन म्हणालात? तर शक्तिपात आहे मॅडम. उद्या सकाळी नाहीये, रात्री 9 वाजता संध्याकाळी आहे. हा, रात्री 9 वाजता. रात्री हा, 9 तेच. वाजता शक्तिपात ओके आहे आपला रेकी लेवल 1चा. ठीक आहे. ओके. येस, चलो. तर मग हॅलो सेशन मॅडम. थांबूया आपण इथे. हॅलो. हा मॅडम, येस लास्ट क्वेश्चन एक विचारता मला. येस, मास्टर कल्पना. लेवलचे जे क्लास असतील मॅडम, याचा वेळ काय राहील? रात्री 8 ते 9 आहे मॅडम. ओके. ओके ओके. येस, मॅडम ठीक आहे, थँक्यू. येस. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. काही प्रॉब्लेम असेल पर्सनल थँक्यू. कॉल करा. आपण भेटूयात नंतर. ठीक आहे. थँक्यू सो मच. मॅडम एक काय झालंय, माझ्या बहिणीला ना हा फ्रीचा क्लास मला तिला देता नाही आला, तर तिला तिच्यासाठी परत कधी होणार असेल तर लिंक मिळाली असती तर? मॅडम मंडे पासून आहे ना फ्री लेवलचा, पुन्हा 4 ते 5. आहे ना? थँक्यू ठीक आहे. थँक्यू थँक्यू. त्यांचा नंबर पाठवा, मी ग्रुपमध्ये ऍड हो हो, करून देते. हा चालेल चालेल. ओके. थँक्यू. त्यांनाच गेलाय का असं? थांबा जरा.